भारतानं आपलं पहिलं स्वदेशी अँटीबायोटिक अर्थात प्रतिजैविक नॅफिथ्रोमायसिन विकसित केलं आहे, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे। त्यांनी आज नवी दिल्ली इथे एका वैद्यकीय कार्यशाळेचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते। हे नवं प्रतिजैविक श्वसन संसर्गांना प्रभावीपणे अटकाव करण्यासाठी तयार केलं आहे। हे औषध विशेष करून कर्करोगाचे रुग्ण आणि मधुमेह नियंत्रणात नसलेल्या रुग्णांसाठी अधिक प्रभावी ठरणार आहे, असं ते म्हणाले। देशाच्या वैज्ञानिक आणि संशोधन विकासाला गती देण्यासाठी आत्मनिर्भर परिसंस्था विकसित करण्यावर त्यांनी जोर दिला। याशिवाय AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित हायब्रिड मोबाईल दवाखाने ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचवत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं। नवोन्मेष, सहकार्य आणि करुणा यांचा समन्वय भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रवासाला नवी दिशा देईल, असं मतही जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं। यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी